सर्वेषां कृते नमो नमः। अद्य वयं पश्यामः अस्माकं प्रथमः पाठः अद्य कृषकः पृथुवैन्यः। आज आपण बघूया आपल्या 10वीच्या पुस्तकातला आपला पहिला पाठ। तर प्रस्तावना पहिल्यांदा बघूया। ऋग्वेदात एषा कथा उदधृता। ऋग्वेदातून घेतलेली ही कथा आहे। वेनभूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्य इति नाम्ना ज्ञातः। वेनभूपतीचा पुत्र वैन्यः म्हणून पृथुवैन्य अशा नावाने ज्ञात आहे किंवा प्रसिद्ध आहे, माहीत आहे। सः प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राटः इति स्मृतः। तो प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट होता असे स्मरले जाते किंवा असे माहीत आहे। भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रति नीतं च। भारत देशामध्ये पृथुनेच कृषिकार्य किंवा शेतीचे कार्य सुरू केले, संशोधित केले आणि विकासाप्रती नेले किंवा विकसित केले। सः एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः। तोच कृषिविद्येचा जनक आहे असे मत आहे। अतएव सः प्रथमः कृषकः, म्हणूनच तो पहिला शेतकरी आहे। धरित्र्याः पृथ्वी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधैः। धरणीचे पृथ्वी असे नामाभिधान पृथूच्या कार्याचे स्मारक आहे असे विद्वान मानतात। बघा आता यात असं म्हटलेलं आहे या प्रस्तावनेमध्ये की ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे पृथुवैन्यची। वेनभूपतीचा पुत्र वैन्य म्हणून पृथुवैन्य या नावाने तो माहीत झाला। तो प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट म्हणून माहिती आहे। भारत देशामध्ये पृथूनच कृषिकार्य सुरू केलं, संशोधित केलं आणि विकासाप्रती नेलं। तो कृषिकार्याचा किंवा कृषिविद्येचा जनक आहे असे मत आहे, म्हणूनच त्याला पहिला शेतकरी म्हटलं जातं। धरणीचं पृथ्वी हे नाव पृथूच्या कार्याचं स्मारक आहे असं विद्वान मानतात, असं या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे। ऋग्वेदातून म्हणजे वेदातून घेतलेली ही कथा आहे। मला भागवत वाचत असताना देखील या पृथुराजाचा भाग आलेला होता। एक मोठाच्या मोठा भाग पृथुराजावर भागवतामध्ये आलेला आहे, तर तो सुद्धा संस्कृतमध्येच आहे। बघा आता आपण पहिल्यांदा पाठ बघूया, त्यानंतर मी तुम्हाला त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी पण सांगेन पृथुराजाची। बघा काय म्हटलं इथं। भूपालः पृथुवैन्यः नाम धारायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट। भूपाल किंवा राजा पृथुवैन्य किंवा पृथुवैन्य नावाचा राजा धरणीवरचा प्रथम अभिषिक्त सम्राट होता। प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्। प्रयाग क्षेत्रामध्ये पृथुराजाची राजधानी होती। राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः। राज्याभिषेकाच्या वेळी भाट पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते। तदा पृथु अज्ञापयत्, तेव्हा पृथुराजानं आज्ञा केली। तिष्ठन्तु चारणाः, थांबा भाटांनो किंवा थांबा चारणांनो। यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावद् अहं न स्तोतव्यः। जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत मी स्तुती करण्यास योग्य नाही। स्तवनं तु ईश्वरस्य एव भवेत्, स्तुती तर ईश्वराचीच व्हावी। स्तुतिगायकाः
पृथु नृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुतिगायक पृथुराजाची अशा प्रकारची निस्पृहता पाहून जाणून प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम्. एकदा पृथुराजा स्वराज्यामध्ये भ्रमणम् अकरोत, भ्रमण केले. एकदा पृथुराजाने स्वराज्यामध्ये भ्रमण केले. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. भ्रमण करताना त्यानं पाहिलं की प्रजा अतिशय कृश आणि अशक्त झाली आहे. ताः प्रजाः पशुवत जीवन्ति. ती प्रजा पशुवत जगत होती. निकृष्टान्नं खादन्ति. निकृष्टान्न खात होती. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंताकुल झाला. तदा पुरोहितो अवदत्, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरा याः उदर एव वर्तते. बघा काय म्हटलं पुरोहित. तदा पुरोहित अवदत. तेव्हा पुरोहित म्हणाला, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरा याः उदर एव वर्तते. तो म्हटला, हे राजन, धनधान्यादि सर्व वस्तू ह्या खरे तर वसुंधरेचं किंवा धरणीचं उदरच आहेत. तत्प्राप्तुं यतस्व. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थं धनुः सज्जीकृतं. तेव्हा पृथुराजानं त्यासाठी धनुष्य सज्ज केलं. तदा भूमीः स्त्रीरूपं धृत्वा. तेव्हा भूमी स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अवदत् च. तेव्हा भूमी त्याच्यासमोर स्त्रीरूप धारण करून प्रकट झाली आणि म्हणाली. बघा आता काय म्हटलेलं आहे की एकदा आपण इथून बघूया. इथून एकदा पृथुराजा स्वराज्यामध्ये भ्रमण करताना त्यानं पाहिलं की प्रजा अतिशय कृश आणि अशक्त झाली आहे. ती प्रजा पशुप्रमाणे जगत होती, निकृष्ट अन्न खात होती. ते पाहून राजा चिंताकुल झाला आणि तेव्हा पुरोहित म्हणाला की हे राजन, धनधान्यादी सर्व वस्तुजात जे काही वस्तू आहेत त्या खरं तर वसुंधरेचं उदरच आहेत, भूमीचं उदरच आहेत. तर ते प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर. तर प्रयत्न म्हणून पृथुराजानं आपलं धनुष्य सज्ज केलं भूमीवर सोडण्यासाठी. तेव्हा भूमी स्त्रीरूप धारण करून राजाच्या समोर प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र. काय म्हणाली? हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. तुझे पिता दुःशासक होते, त्यांनी तुझे पिता दुःशासक वेनराजानं राजधर्माचं पालन केलं नाही. तदा मया चोरलुंटक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तेव्हा मी चोरलुंटक आदींच्या भयानं धनधान्य पुष्पफलं माझ्या उदरामध्ये सामावून घेतली किंवा गडप केली. त्वं तु प्रजाहित दक्ष नृपः. तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. जर तू प्रयत्नानं कृषी कार्य करशील तर मी प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज. म्हणून धनुष्य सोड. खनित्राणी हलान कुद्दलकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. काय सांगते?
की कुदळी, हलान, नांगर, कुद्दलकानी म्हणजे खोरी, लवित्रानी म्हणजे खुरपी आणि लवित्रानी खुरपी हातामध्ये घेऊन प्रजेबरोबर कृषिकार्य कर. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. भूमातेचा उपदेश मनावर घेऊन पृथ्वीराजानं नद्यांचा मार्ग अडवून कृषिकार्यासाठी जलाचा उपयोग केला. वृष्टिजलस्य संचयनं कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत. वृष्टिजलाचं संचयन करून जलव्यवस्थापन केलं. भूमीम उर्वरतां कर्तुं प्रायतत. भूमीला सुपीक करण्याचा प्रयत्न केला. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानि अवपन्. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये लोकांनी धान्यबीजांची पेरणी केली. सह नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत. त्यानं अनेक वृक्षांच्या पासून विविध प्रकारच्या बीजांचं संकलन आणि चयन म्हणजे निवड परिश्रमाने केली. बघा, अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. त्यानंतर बीजांचं संस्करण करून बीजांच्यावर जे बियाणं आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करून त्या बियाणांची पेरणी केली. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पावसानंतर त्या बीजांपासून अंकुर फुटले किंवा अंकुर उद्भूत झाले. धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्यलाभाने सर्व प्रजाजन आणि धान्यलाभाने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत. हा कल्याणकारी राजा पृथ्वीवरील प्रशासनामध्ये अग्रणी आणि जनसेवाव्रती झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पृथुवैन्य राजाचा पाठ आहे की ज्याच्यामध्ये आद्य शेतकरी, पहिला शेतकरी पृथुवैन्य राजानं शेतीची सुरुवात कशी केली आणि त्यासाठी काय काय केलं या सगळ्याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. बघा, आता ऋग्वेदातून घेतलेली ही कथा आहे. इथं यांनी सांगितलेलंच आहे की ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे. आणि अगोदरच सुरुवातीला थोडक्यात पृथुराजाविषयी सांगितलेलं आहे. वेन राजाचा मुलगा म्हणून त्याला वैन्य असं म्हटलं जातं. पृथु हे त्याचं नाव आणि वडिलांचं नाव वेन असल्यामुळं वेन राजाचा मुलगा म्हणून वैन्यः असं पृथुवैन्यः त्याचं नाव प्रसिद्ध झालं. शिवाय तो प्रजाहित दक्ष होता. प्रजेच्या जे काही सोयीसुविधा करणं गरजेचं आहे, मग अगदी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यानं त्याच्या कालावधीमध्ये केलेल्या होत्या. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी कार्याची त्यानं सुरुवात केली. तो जेव्हा राजा झाला, जेव्हा त्याचा राज्याभिषेकाचा वेळ होता, आता असं म्हटलं जातं की वेन राजा जो होता तर तो अतिशय दुःशासक होता. म्हणजे फक्त राजा असून सुद्धा तो स्वतःपुरतंच फक्त बघायचा. गाणं बजावणं, शिकार करणं किंवा स्वतःच्याच आनंदामध्ये राहणं हे काम तो करत होता. प्रजेकडे लक्ष देत नव्हता किंवा प्रजेसाठी जे जे करणं गरजेचं एक राजा म्हणून ते काहीही तो करत नव्हता. फक्त स्वकेंद्रित असं त्याचं आयुष्य होतं. आणि प्रजेसाठी कर किंवा त्यांना कसं लुटता येईल अशा पद्धतीतच त्याचं शासन होतं. म्हणून त्याला दुःशासक असं म्हटलेलं आहे. प्रजाजनांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठलीही गोष्ट तो करत नव्हता. शेतीकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या जलव्यवस्थापन, रस्ते किंवा आणखीनही त्यांच्या ज्या काही सोयीसुविधा असतील त्या कुठल्याही गोष्टीकडे वेनराजानं लक्ष दिलं नाही.
त्यामुळे त्याच्या कालावधीमध्ये चोर लुटारू यांचं भय प्रचंड वाढलेलं होतं आणि राज्यासाठी किंवा संपूर्ण सगळ्याच प्रजेसाठी आवश्यक असणारी कुठलीही गोष्ट तो करत नव्हता. म्हणून परिस्थिती अशी झाली की पृथ्वीनं सगळं धनधान्य स्वतःच्या पोटामध्ये गडप करून घेतलं आणि त्याचं वागणं अतिशय दुष्टवृत्तीत असल्यामुळं त्याला ऋषीमुनींनी ठार केल्याचं वर्णन भागवतामध्ये मला वाचायला मिळालं. आणि नंतर त्याच्या मांडीचं मंथन करून त्याच्यापासूनच या पृथ्वीराजाचा जन्म झाला. आणि पुढं काळानुसार वेळेनुसार तो मोठा झाल्यावर जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा हा एक चांगला राजा आहे, अगोदरपासूनच त्याचे काही सद्गुण प्रकट झाले होते आणि हा चांगला राजा आहे असं समजून त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्याचा अभिषेक होत असताना प्रयाग क्षेत्र त्याची राजधानी होती आणि तिथं त्याचा अभिषेक होत असताना पूर्वी पद्धत होती की राजांची स्तुती वगैरे केली जायची त्यांच्या पदरी, त्यामुळे स्तुती गायक असायचे. त्या स्तुती गायकांनी राजाची स्तुती करायला सुरुवात केली तेव्हा पटकन तो पृथ्वीराजा त्यांना म्हटला की थांबा, आत्ताच माझी स्तुती करू नका, जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करू नका. स्तुती करायची असेल तर ईश्वराची करा. त्यामुळे स्तुती गायक सुद्धा अगदी त्याच्यावर प्रसन्न झाले. मग असंच उत्तम राजा असल्यामुळं आपल्या राज्याची व्यवस्था काय कशी, आपली प्रजाजन कुठल्या परिस्थितीत राहत आहेत हे बघण्यासाठी त्यानं राज्यामध्ये भ्रमण केलं. तेव्हा त्याला एक चित्र भयानक असं दिसलं की त्याची प्रजाजन अतिशय अशक्त झालीत, कृश झालीत आणि पशुसारखे जगतायत, निकृष्ट अन्न खातायत. असं ही परिस्थिती बघितल्यानंतर राजाला फार वाईट वाटलं. जे खरे राजे असतात, ज्यांना प्रजा म्हणजे आपली पुत्र असल्याप्रमाणेच वाटते, तर त्याला त्या राजाची परिस्थिती तशीच होती की त्याला प्रजेविषयी पुत्रवत प्रेम होतं. अशा निकृष्ट अन्न खाणारी, पशुवत जगणारी, अतिशय कृश आणि अशक्त झालेली आपली प्रजा बघितल्यावर राजा चिंताकुल झाला, व्याकुल झाला. तेव्हा पुरोहित त्याला म्हणाला की हे राजा, धनधान्य जे काही सगळं आहे तर ते सगळं तर या पृथ्वीचं उदरच आहे, ते पृथ्वीच्या उदरामध्येच आहे. धनधान्य वगैरे सगळं पृथ्वीपासूनच, या भूमीपासूनच प्राप्त करणं शक्य आहे. तेव्हा ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. मग ते प्रयत्न कर म्हटल्यानंतर त्यानं प्रयत्न केला काय, तर त्यानं धनुष्य सज्ज केलं भूमीवर सोडण्यासाठी. तेव्हा भूमी स्त्रीरूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली आणि त्याला म्हणाली, हे बघा इथं दाखवलेलं आहे, स्त्रीरूप धारण करून भूमी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि त्याला म्हणाली की तुझा वडील दुःशासक होता, तो जमीन किंवा शेती, जलव्यवस्थापन अशा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नव्हता. मग चोर लुटारूंचं प्रमाण वाढलं होतं. मग सगळं धनधान्य, फळं, बीज याच्यात चोर लुटारूंनी पळवून नेऊ नये म्हणून मी ते सगळं माझ्या उदरामध्ये सामावून घेतलं. तू तर चांगला राजा आहेस, प्रजाहित दक्ष आहेस, प्रजेचं हित कसं करावं आणि प्रजेचं हित व्हावं म्हणून प्रयत्न करणार आहेस. तेव्हा तू धनुष्य सोड आणि स्वतःच्या हातामध्ये खोरी, कुदळी, फावडी, खुरपी घेऊन आपल्या प्रजेसहित कृषी कार्य कर, तेव्हा मी प्रसन्न होईन. धनुष्य सोडून दे आणि हातामध्ये ह्या सगळ्या वस्तू घेऊन तू कृषी कार्य कर. मग भूमीनं सांगितलेला उपदेश मनावर घेऊन पृथ्वीराजानं सुद्धा नद्यांचा मार्ग अवरुद्ध केला आणि कृषी कार्यासाठी जलाचा त्या उपयोग केला. त्यानंतर पावसाच्या पाण्याचं सुद्धा त्यानं संचयन केलं आणि भूमीला सुपीक बनवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर अनेक प्रकारचे जी बीज होती, तर त्यांना अनेक प्रकारच्या बीजांचं वृक्षांपासून किंवा आणखीन विविध प्रकारानं त्यानं बीजांचं संकलन केलं, निवड केली, त्यांच्यावर प्रक्रिया केली आणि लोकांनी त्या बीजांचं जमिनीमध्ये वपन केलं, म्हणजे पेरणी केली. पावसानंतर त्या बीजांपासून अंकुर उद्भूत झाले आणि धान्याच्या लाभानं सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. खूप कालावधीनंतर त्यांना धान्याचा लाभ झालेला होता आणि या कल्याणकारी राजामुळं शेतीकार्य सुरू झालं. आणि फक्त शेतीकार्य सुरू झालं नाही तर विविध प्रकारचे शेतीमध्ये काय काय बीजांचं वपन करता येईल
कुठल्या कुठल्या प्रकारचं धनधान्य घेता येईल, अशा प्रकारचं अनेकविध प्रकारानं त्यानं संशोधनसुद्धा केलं होतं. आणि त्या पद्धतीची धान्य त्यानं भूमीपासून घेऊन ते विकासाप्रतीसुद्धा नेलेलं होतं. त्यामुळं अनेकविध पद्धतीनं लोकांचा फायदा झाला. त्यांना धनधान्याची समृद्धी प्राप्त झाली. म्हणून ह्या राजाला अतिशय कल्याणकारी, जनसेवाव्रती, सर्व प्रशासकांच्या मध्ये अग्रणी असं मानलं जातं. आणि त्याने केलेलं कार्य इतकं उत्तम आणि मोठं आहे की या पृथ्वीराजावरूनच भूमीचं नाव पृथ्वी असं पडलं असं म्हटलं जातं. त्याच्या कार्याचं स्मारक म्हणून भूमीचं नाव पृथ्वी म्हणून प्रसिद्ध झालं. तर अशा प्रकारे हा पृथुवैन्य नावाचा राजा आहे. पहिला शेतकरी म्हणून त्याला ओळखलं जातं. आपल्या वेदांमध्ये, ऋग्वेदासारख्या ग्रंथामध्ये त्याची कथा आलेली आहे. आणि याशिवायही तुम्हाला आपल्या 18ही पुराणांच्यामध्ये ही कथा पाहायला मिळेल. पृथ्वीराजाचं वर्णन त्या सगळ्या 18ही पुराणांच्यामध्ये येतं, कारण त्याने केलेलं कार्यच तेवढं मोठं आहे. तर शास्त्र ग्रंथ या पृथुवैन्याच्या कथेला आधार आहेत. तर अशा पद्धतीची खूप चांगली अशी माहिती देणारी आद्य कृषकः पृथुवैन्यः ही गोष्ट तुम्हाला आहे, किंवा हा पाठ तुम्हाला आहे. आपला हा पाठ आपण या पद्धतीनं अगदीच ह्यानी घेऊ शकत नाही. आपण थोडक्यात हा पाठ पाहिलेला आहे. या पाठावर आता हा भाषा अभ्यास आहे. तर हा भाषा अभ्यास तुम्ही सोडवायला काही हरकत नाही. आता मी दुसरं लेक्चर पुन्हा या भाषा अभ्यासावर सुद्धा तुमचं घेणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा भाषा अभ्यास सोडवा आणि ग्रुपवर मला पाठवून देखील द्या. धन्यवाद.